आऊसाहेब, बहिर्जी, खबर सांगण्यास आलात. मोठी मजल मारून आलेली दिसते. जी आऊसाहेब. जरा दम घ्या, पाणी प्या, मग सांगा. पाणी प्यायला सवड नाही आऊसाहेब. खबर लय वाईट आहे आऊसाहेब. पन्हाळ्यावरचा येडापार चोरने आवळून धरलाय. आता चिटपाखरू देखील जाऊ शकत नाही गडावर. म्हणजे राजे लवकर येतील याची खात्री नाही. जी आऊसाहेब, पुढची खबर अजून वाईट आहे. सांगा. औरंगाबादहून शाहिस्ते खान नावाचा मोगल सरदार आवड उभे फौज घेऊन येतोय. आपला अंदाज खरा ठरला आऊसाहेब. पण आता काय? स्वराज्यावर एकाच वेळी दुहेरी संकट आलं. आऊसाहेब, शाहिस्ते खान कसलेला सरदार, त्यातून औरंगजेबाचा मामा. लढवई आहे, पण लय क्रूर बी आहे. गिधाडांचा इतिहास हा त्याच्या चोचीचा असतो. ज्याच्या डोलीत जास्त मांस तो शूर, पराक्रमी, बलवान. त्या बाबतीत शाहिस्त खान श्रेष्ठ. जी आऊसाहेब, पण आता काय करायचं त्याचं? त्या सबक शिकवायचीच चांगली. परंतु ते संकट अजून दूर आहे. त्या अगोदर राजेंची पन्हाळ्यावरून सुटका महत्वाची आहे. एकदा राजे राजगडावर आले की मग शाहिस्त खानाची कसली भीती? लाखाची फौज आहे त्याची. राजेंच्या पुढे लाख बघता बघता खाक होतील. फक्त राजेंनी पन्हाळ्याहून सुटलं पाहिजे. काहीतरी शक्कल लढवली पाहिजे. आणि आमची खात्री आहे ते लढवतील. राजे, अशा परिस्थितीत काय शक्कल लढवायची काहीच सुचत नाहीये. आणि शक्कल जरी लढवली तरी या 60,000च्या फौजेसमोर टिकाव तर लागला पाहिजे. यो सिद्धी या पन्हाळ्याच्या सावलीत रोज फुगत चाललाय. बघतोय तर फौज वाढतच चालली आहे. राज, इथं सिद्धीची फौज वाढत चालली आहे. आपल्याला तो रसद मिळू देत नाहीये. कुमक तर जवळपासही फिरकू देत नाहीये राजे. आणि हे सगळं का? का तर राजे तुम्ही गडावर आहात म्हणून. एकट्या राजांसाठी म्हणजे फक्त राजे पाहिजेत सिद्धीला. होय, सिद्धीला फक्त आम्ही हवे आहोत. आणि फक्त सिद्धीलाच नाही तर सगळ्यांनाच हवे आहोत. अफजल खानाचा कोथळा काढला म्हणून फाजल खानाला हवे आहोत. आम्ही मेलो तर भाऊबंदकीचा तिढा कायमचा सुटेल म्हणून बाजी घोरपडे आणि भोसलेंना हवे आहोत. आदिलशाही तख्तावर चादर टाकायला लावली म्हणून अली आदिलशहाला हवे आहोत. नौबती उपड्या टाकायला लावून तंजावर पासून कंधार पर्यंत आदिलशाहीची इब्रत धुळीस मिळवली म्हणून बड्या बेगमेस हवे आहोत. दख्खनच्या पठारावर स्वराज्य निर्माण होऊ नये म्हणून औरंगजेबास हवे आहोत. आणि या सगळ्यांचा आम्ही समर्थपणे मुकाबला करतो आहोत म्हणून ते फिरंगी टोपीकर आणि वलंदेज अस्वस्थ आहेत. पण राजे, आपण करणार तरी काय? आधी त्या सिद्धीला चकवलं पाहिजे. कसं? त्या सिद्धीनं डोंबाऱ्याचा खेळ मांडला. ज्या दोरीवर उभा राहून तो कसरत करतोय ना, ती दोरीच कापून टाकू. म्हणजे नवी शक्कल लढवायची. नवी शक्कल लढवून सिद्धीला डिवचायचा. सिद्धी अहंकारी आहे, पण धूर्त आणि सावध आहे. त्याला स्तुतीचा धूप चालत नाही, कौतुकाचा लोबान चालत नाही. हे सगळं लक्षात ठेवून शक्कल लढवायची. आणि तिनं आमच्या मनात फणा काढलाय. ऐसा मत करिए हुजूर, ये शाही खलीफा है. अगर किसी ने देख लिया तो बेवजह आफत आ जाएगी. और ये बड़ी बेगम साहिबा ने भेजा है हुजूर. तो देखो मसूर, तख्त पर कोई भी बैठे, लेकिन राजा तो सिर्फ जौहर ही है. मैं किसी की परवाह नहीं करता, अपने अंदाज में काम करता हूं मैं.
लगता है इस खलीते से आप काफी नाराज हैं। आखिर क्या लिखा है इस खलीते में? बड़ी बेगम साहिबा की सोच पर बादशाह औरंगजेब ने सिवा के खिलाफ कार्रवाई करने के लिए नवाब शाइस्ते खां को 1 लाख की फौज के साथ दक्खन में भेजा है। तो बड़ी बेगम साहिबा का फरमान है कि अगर शाइस्ते खां से मदद लेनी पड़े तो बेझिझक ले ले। बस इतना ही? और आप इतना बुरा मान गए? हुजूर ये तो अच्छी बात है, दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है। मांग लो मदद, उसमें क्या है? नहीं, बिल्कुल नहीं। सिवा सिर्फ मेरा शिकार है और जब तक मेरी जान में जान है तब तक मैं मेरे शिकार में उस शाइस्ते खान को शामिल नहीं होने दूंगा। तो हुजूर फिक्र की क्या बात है, आखिरी तीर आप ही चलाना। मसूद, मेरा पहला तीर ही मेरा आखिरी तीर होता है। सिवा को यहां तक लाए हम, उसे घेरे में रखे हम, उसका जीना हराम करे हम, तो उसे पकड़ेंगे भी हम ही। और ये शाइस्ता खां यहां आके क्या करेगा? तो यहां बैठेगा, खाएगा, पिएगा और कहेगा कि मैंने जोहर को मदद की। बस इसके बाद कोई सवाल जवाब नहीं होगा। तो हुजूर इस खलीते का क्या जवाब देना है? देखो बड़ी बेगम साहिबा, आपका खलीता मिला, आपकी हमदर्दी देखकर बहुत अच्छा लगा। आपकी सलाह पर वक्त आने पर हम गौर फरमाएंगे, बस इतना ही लिखना। राजे, राजे बोलावलं? होय, हा घ्या खलीता, वाचा. राजे मी? होय, तुम्हीच वाचा आणि त्यावर किल्लेदार त्र्यंबक भास्करांकडून मोहर उमटवून घ्या. अहो राजे, राजे ह्यात असा मजकूर लिहिलाय की आपले किल्लेदार तुम्हाला खलिता लिहितायत. बरोबर. अहो पण राजे, तुम्ही इथं पन्हाळगडावरच असताना आपले किल्लेदार तुम्हाला खलिता का लिहितील? हे तुम्हाला ठाऊक, बांदलांना ठाऊक, पण सिद्धीची कुठं खात्री आहे? त्याला चकवण्यासाठीच हा खलिता आहे. राज, ही लय नामी युक्ती झाली बघा. गांगारून जाईल तो सिद्धी. जायलाच पाहिजे. तातडीनं खलिता रवाना करा. कुणाकडून राज? बिलाजी. जी राजा. बिलाजी, हा खलिता, याच्यावर किल्लेदार त्र्यंबक भास्करांकडून मोहर उमटवून घ्या आणि शिक्कामोर्तब होतात चाकणच्या दिशेनं निघा. संग्राम दुर्गावर हा खलिता पोचवायचा आहे. लवकरात लवकर निघा. ही आहे नवी शक्कल. सिद्धी जोहर अचंबितच होणार. राजे, नामी शक्कल लढवली आहेत, आता सिद्धीचा वेडा हलणारच. बेटा, ये बड़ी खास धूप है, हमारे औलिया बाबा की चमत्कारी धूप. इसे बदन पे ले लोगे तो कवच बन जाएगी, सांसों में भर लोगे तो हिम्मत बढ़ जाएगी. एक बात बता बेटा, यही रहोगे कि कहीं और जाओगे? आपको इससे मतलब? नाराज हो गए, बताना नहीं चाहते? देखो जनाब, हम जाते जाते सबको खैरात बांट रहे हैं. आप भी खैरात लीजिए, दुआ दीजिए और चले जाइए चुटकी बजाने से पहले. बेटा, हम कोई मामूली मौलवी नहीं है. हमारे बाबा ने भी हमें औरादे और वजीफे दी है. नहीं बताना चाहता मत बता, कोई बात नहीं, हम पहचान लेंगे.
आप नहीं पहचान पाएंगे। अच्छा, तो देख मेरा अजूबा। बाबा का ज्ञान जान से जान, बाकी अनजान। एक फूक एक सांस। आ गया, आ गया, आ गया तेरे दुश्मन का नाम मेरे कान में। तेरे दुश्मन का नाम स अल्फाज से शुरू होता है, सही है? हुजूर, स मतलब सिवा, सही है। कुछ और बताओ। भरोसा नहीं है? आजमाना चाहता है बाबा की ताकत को, तो आजमा। बाबा का ज्ञान जान से जान, बाकी अनजान। एक फूक एक सांस। आ रहा है, आ रहा है। जहां तू जा रहा है उस इलाके का नाम, उस इलाके का नाम द से शुरू होता है। हुजूर, दक्खन। संभल के रहना बेटा, वो मुल्क बहुत खतरनाक है। तेरा दुश्मन जादू टोना जानता है, जंतर मंतर जानता है। तेरी जान को खतरा है। ये ताबीज पहन ले, बाबा का हाथ तेरे सर पे है, पहन ले ताबीज। हुजूर, दगा, कारतलब खान की फौज को किसी ने जहर खिलाया है। सभी जमीन पर गिरकर तड़प रहे। क्या? ये ऊपर वाले दुश्मन के जीन ने कमाल दिखा दिया। ये ताबीज बांध ले, बांध ले ये ताबीज। तेरे सर पर मौत का साया है। अगर ये ताबीज नहीं बांधा तो हाथ से जाएगा। ताबीज बांध ले। चल चल। ये दुश्मन का आदमी हमारे सिपाहियों से बच के निकल रहा था और इसके पास एक खरीदा मिला। काफर की औलाद, किसने दिया ये खरीदा? बाजी ने। बाजी किसे देना है? राजस ने। इसे जोर से पढ़ो। राजे, आपण निश्चिंत असा. सिद्धीने किती वेळा घातला तरी गड आम्ही आरामात लढवत ठेवू. चाकणून येथे यायची तसदी घेऊ नये. गुप्त मार्गाने रसद येत आहे. गडावर गोळा बारूद भरपूर आहे. दुश्मनाला एक पाऊल पुढे येऊ देत नाही असा अचूक मारा सुरू आहे. आमची काळजी नसावी. आई भवानी यश देईलच. इसका मतलब सिवा किले पर नहीं है, लाहौल विलाकर चाकण में है. कवा गेला शिवा चाकणला? कधीच गेलेत ते. खाली गया आपका ये भी वार. कौन सा वार? आप ही ने बोला था ना, दूसरे की काठी और सांप, वही वार. जो कहना है खुलकर कहो बादशाह. आज तो खुलकर ही बोलेंगे हम. आपको लगा था ना कि सिवा किले पन्हाले पे अटका पड़ा है, इसलिए आपने मुगल सल्तनत से मदद मांगी थी. हाँ तो? पर सिवा किले पन्हाले पर है ही नहीं. क्या? यही तो असली बात है. तो कहाँ है वो? चाकन की गढ़ी में. चाकन की गढ़ी में? हाँ. किसने कही ये बात आपसे? फाजल खान ने. फाजल खान ने? तो हम कैसे सच मान ले इसे? तो मत मानिए, लेकिन असलियत तो यही है. वो सिद्धि भी पागल की तरह पन्हाले को घेर के बैठा है. बेफिजूल खर्चा हो रहा है. मैं सिद्धि से कह रहा हूं कि घेरा उठा दे. ये देखिए. क्या है ये? फतवा हमने निकाला है. आपको तो बस बताने आए थे.
रुक जाओ बादशाह, कोई फतवा नहीं निकालेंगे आप। सिद्धि को जहां है वहीं रहने दो, घेरा कायम रहेगा। ये फाजल की गलतफहमी हो सकती है या सीवा के शातिर दिमाग की कोई चाल। फतवा जाने दो अम्मी जान। अम्मी जान बाद में, पहले बोलिया जनाब। समझे बादशाह? लेकिन अगर सीवा पन्हाले पर होगा और हमने घेरा उठा लिया तो ये हमारी सबसे बड़ी गलती होगी। हम जानते हैं सीवा की सोच को, बड़ा शातिर दिमाग है, अफवाहें फैलाने में माहिर है। अफजल के वक्त पर भी उसने शेर के नाखून का सहारा लिया था, लेकिन वो जानता है इस वक्त हमने उसके सामने कर्नूल का शेर खड़ा किया है, इसीलिए डर गया है। हमारी बात सुनो, सिद्धि वही रहेगा और घेरा कायम रहेगा। फौज को अपना काम करने दो, जो भी फैसला लेना है वो तहकीकात के बाद लिया जाएगा। हे थांबवायचं म्हणून मी दिनायतराव सिद्धी जोहरचा वकील ह्या नात्याने आलो। तुम्ही आलात याचा आनंदच आहे आम्हाला दिनायतराव, पण तिकडे गडाच्या पायथ्याशी जी तयारी चालली आहे ते पाहून हे सगळं थांबवण्यासाठी चाललंय असं वाटत नाही आम्हाला। बिलकुल गैरसमज करून घेऊ नका। अहो राजे ज्या प्रकारे आदिलशहाशी वागले त्याचा हा जबाब आहे। असं हा असला जबाब? बाजी, मी गंगाधर पंतांना बोलून घेतो। गंगाधर पंत, आलो आलो। गंगाधर पंत, हे दिनायतराव सिद्धी जोहरचे वकील। बोला दिनायतराव, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं काहीही नाही, एवढा खलिता राजांना द्यायचा होता। एवढंच ना? अहो आमच्या जवळ द्या। तुमच्या हातात नाही, हा राजांच्याच हातात द्यायचा आहे। अहो दिनायतराव, तुम्ही जसे जोहर साहेबांचे वकील म्हणून आलात तसेच आम्ही राजेंचे वकील गंगाधर पंत या नात्यानं तो खलिता घेतोय, एवढंच। अहो आमची काहीच हरकत नाही, पण आम्हाला कळलं राजे इथेच या गडावरती आहेत, म्हणते त्यांच्याशी मुलाकात झाली असती। बोलवा त्यांना। बोलवतो ना, बोलवतो, पण थोडा वेळ लागेल, एवढंच। काय बाजी? किती वेळ? आता चाकणवरून पन्हाळ्याला यायला जेवढा वेळ लागतो तेवढाच। म्हणजे? अहो म्हणजे राजे इथं नाही। दिनायतराव, तुम्ही कोरड्या विहिरीत उतरलायत पाण्याचा गडा घेऊन, काय उपयोग आहे त्याचा? काय सांगताय? आता आम्ही खोटं कशाला सांगू? आणि राजे म्हणजे लपण्यासारखे आहेत का? शिवाय तुमच्यासारखा एवढा ज्ञानी माणूस गडावर आलाय म्हटल्यावर तुमची गळा भेट घ्यायला राजांना आनंदच होईल। गळा भेट? नको नको, हा खलिता राजांना द्या, जिथे असतील तिथे। खुदा हाफिज। हो थांबा, आम्ही स्वतः येतो तुम्हाला पालखीपर्यंत सोडायला। या या। राजे, हा खलिता।
राजन अहो काय लिहिलंय त्यात? जौहरनं हुशारी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही गडावर आहोत की नाही याची खातरजमा करण्यासाठी वकील पाठवले. पण हरकत नाही, आपला तीर निशाण्यावर लागला.